नमस्कार, मी मानसी न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। कोणत्याही समाजाच्या संतुलित विकासासाठी सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक असतो। महिला या समाजाच्या अविभाज्य अंग आहेत। महिलांची उपेक्षा करणारा समाज कधीच विकसित होऊ शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। काल वारणा नगर येथील वारणा महिला उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वारणा विद्यापीठाचेही उद्घाटन झाले। लोकसभा खासदार आणि एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वक्फ दुरुस्ती विधेयकावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे। सोबतच या दुरुस्ती विधेयकाविरोधात लवकरच आंदोलनाची घोषणा करण्यात असल्याचेही त्यांनी म्हटलंय। आम्ही एक मशीद गमावली, पण आता आणखी एक मशीद खानकाहा दर्ग्यांना गमावू इच्छित नाही, त्यामुळे लवकरच वक्फ वाचवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करू, असे ओवैसी म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल मातंग समाजाकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक न्याय निर्णय सन्मान रॅली काढण्यात आली। रॅलीनंतर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। शहरातील क्रांती चौकातून रॅलीला सुरुवात होऊन पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करत रॅलीचा समारोप करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाचे मिठाई वाटून स्वागत करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकाऱ्यांसह पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागर धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यासाठी आले असता धरणाच्या गेट जवळ मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवून एक मराठा लाख मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी प्रचंड घोषणाबाजी केली। दरम्यान सत्तार यांनी आंदोलकांची चर्चा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींच्या चरणापुढे नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ घेतली आहे आणि ती पूर्ण करणारच अशी ग्वाही दिली। यावेळी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणी सांगत मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। जातनिहाय जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी मत मांडलंय। जाती आणि जात संबंध हा देशाचे ऐक्य आणि अखंडतेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे त्याबाबत काळजीपूर्वक पावले उचलावीत। या समुदाय किंवा जातींच्या गोळा केलेल्या माहितीचा उपयोग त्यांच्या विकासासाठीच करावा, निवडणुकात विजय मिळवण्यासाठी वापरू नये। जातनिहाय गणनेची काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्षांनी मागणी केली आहे। त्या पार्श्वभूमीवर आरएसएसने आपली भूमिका मांडली आहे। एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून फक्त या एका कारणावरून कोणाचे घर कसे काय पाडले जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करून याबाबत देश पातळीवर लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले। अनेक राज्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीने गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींची घरे बुलडोझरने पाडली जात आहेत। या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केलाय। शेअर बाजार नियामक सेबीच्या अध्यक्ष माधवी भूत यांनी निर्णय घेताना वैयक्तिक सारस्य जपले असा आरोप काँग्रेसने काल केला। सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असताना भूत यांनी आयसीआयसीआय बँकेचे नियमित वेतनही घेतले आणि ही रक्कम 16.80 कोटींच्या घरात जाते असा दावाही काँग्रेसने केलाय। मंत्रिमंडळ नियुक्ती समितीचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूत यांच्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही काँग्रेसने पक्षाच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये काल बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तुळजाभवानीचे महंत तुकोजी आणि वाकोजी तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी, पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरेनुसार तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यात बैलांना देवी दर्शनासाठी आणण्यात आले होते। शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। नागपुरात देखील बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून बैलांना आकर्षक रंग आणि वस्त्रांनी सजवून पारडी चौकातील हनुमान मंदिरासमोर एकत्र येत पोळा साजरा करण्यात आला। पोळा फुटल्यानंतर बैलांची पूजा करून शिवकालीन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। दिवसेंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांची संख्या कमी झाली असून कमी वेळात जास्त काम करण्यासाठी शेतीची मशागत ट्रॅक्टरने होते, त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या सातोना येथे शेतकऱ्यांनी बैलपोळ्यानिमित्त ट्रॅक्टर सजवून ट्रॅक्टर पोळा साजरा केलाय। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।